एका सुखी दिसणाऱ्या संसारामागे किती मोठं गुपित लपलेलं असू शकतं याचा कधी विचार केला आहे का? एक नवरा जो आपल्या बायकोवर जीवापाड प्रेम करतो आणि एक बायको जी हसत असते, पण तिच्या मनात दुसऱ्याच माणसासाठी प्रेम जिवंत असतं. पण जेव्हा त्या नवऱ्याला सत्य कळतं, तेव्हा तो काय करतो? राग, सूड की काहीतरी असं जे तुमच्या कल्पनेबाहेर आहे? ही आहे एक प्रेम, विश्वास आणि विश्वासघाताची गोष्ट, जी शेवटपर्यंत तुम्हाला विचार करायला भाग पाडेल. पुण्याजवळच्या एका शांत भागात राहणारा अमोल एक साधा, प्रामाणिक आणि कष्टाळू माणूस होता. त्याची बायको स्वरा सुंदर, समजूतदार आणि घर सांभाळणारी. त्यांचा संसार पाहून सगळे म्हणायचे, काय जोडी आहे, देवाने बनवलेली. पण सगळं दिसतं तसं नसतं. अमोल स्वरावर खूप प्रेम करायचा. तिच्या प्रत्येक छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यायचा. तिला आवडणारी फुलं आणणं, अचानक सरप्राईज देणं हे त्याच्यासाठी रोजचं होतं. स्वरा ही बाहेरून तितकीच प्रेमळ दिसायची, पण तिच्या मनात एक गुपित होतं, जे तिने कधीच अमोलला सांगितलं नव्हतं. लग्नाआधी स्वराचं कोणावर तरी प्रेम होतं. त्याचं नाव होतं राहुल. राहुल आणि स्वरा कॉलेजमध्ये एकमेकांच्या खूप जवळ आले होते. दोघांनी एकत्र आयुष्य घालवायचं स्वप्न पाहिलं होतं. पण परिस्थिती बदलली. घरच्यांच्या दबावामुळे स्वराचं लग्न अमोलसोबत झालं. तिनं ठरवलं होतं आता सगळं विसरायचं आणि नव्या आयुष्याला सुरुवात करायची. पण प्रेम इतकं सहज विसरत नाही. लग्नानंतर काही महिने सगळं ठीक होतं. पण एक दिवस अचानक स्वराला राहुलचा मेसेज आला, कशी आहेस? इतका साधा मेसेज, पण त्याने तिचं मन पुन्हा हलवलं. सुरुवातीला तिने रिप्लाय दिला नाही, पण मन थांबत नव्हतं. शेवटी तिने उत्तर दिलं आणि तिथून सुरू झाला एक गुप्त संवाद. दिवसेंदिवस दोघं पुन्हा जवळ येऊ लागले. फोन कॉल्स, चॅट्स आणि आठवणी. स्वरा आता दोन आयुष्य जगत होती, एक अमोलसोबतचं आणि दुसरं राहुलसोबतचं. अमोलला काहीच कळत नव्हतं. तो अजूनही तितक्याच प्रेमाने तिच्यावर प्रेम करत होता. पण एक दिवस अमोलने काहीतरी वेगळं नोटीस केलं. स्वरा आता त्याच्याशी कमी बोलू लागली होती. फोन सतत लॉक ठेवू लागली होती आणि एक दिवस अमोलने तिचा फोन पाहिला. त्यातले मेसेज वाचून त्याच्या पायाखालची जमीन सरकली. मी अजूनही तुझ्यावर प्रेम करते, तुला विसरू शकत नाही. हे शब्द वाचून अमोल पूर्णपणे तुटून गेला. पण त्याने काहीच बोललं नाही. त्या रात्री तो शांत बसला. डोळ्यात पाणी होतं, पण आवाज नव्हता. दुसऱ्या दिवशी तो नेहमीसारखाच वागला. स्वराला वाटलं काहीच कळलं नाही. पण अमोलने एक निर्णय घेतला होता. त्याने स्वराला काही दिवसांनी एक सरप्राईज दिलं. आपण बाहेर फिरायला जाऊया. स्वरा खुश झाली. दोघं एका शांत हिल स्टेशनला गेले. तिथं सगळं खूप सुंदर होतं. हवा, वातावरण आणि शांतता. त्या रात्री अमोलने स्वराला विचारलं, तू खुश आहेस का माझ्यासोबत? स्वरा थोडी गोंधळली, पण म्हणाली हो. अमोल हसला आणि म्हणाला, खोटं बोलू नकोस. मला सगळं माहीत आहे. हे ऐकून स्वराचा चेहरा फिका पडला. ती काही बोलू शकली नाही. अमोल पुढे म्हणाला, तुला जर त्याच्यासोबत खुशी मिळत असेल तर मी तुला थांबवणार नाही. स्वराच्या डोळ्यात पाणी आलं. मी तुला जबरदस्तीने माझ्यासोबत ठेवू इच्छित नाही. प्रेम जबरदस्तीने मिळत नाही. त्या रात्री दोघं खूप रडले. काही दिवसांनी स्वरा राहुलसोबत निघून गेली. अमोल एकटा राहिला. पण कथा इथे संपत नाही. काही महिन्यांनी स्वराला कळलं, राहुल तिला खरंच प्रेम करत नव्हता. तो फक्त तिचा वापर करत होता. ती पूर्णपणे तुटली आणि एक दिवस ती परत अमोलकडे आली. दारावर उभी राहून रडत म्हणाली, मला माफ कर अमोल. अमोल शांतपणे तिच्याकडे पाहत होता. काही सेकंद शांतता आणि मग तो म्हणाला, माफ करणं सोपं आहे, पण विसरणं नाही. तू परत येऊ शकतेस, पण सगळं पूर्वीसारखं कधीच होणार नाही. स्वराला तिची चूक कळली होती, पण काही गोष्टी आयुष्यात परत मिळत नाही. स्वरा परत आली होती. पण यावेळेस तिच्या चेहऱ्यावरचं हसू पूर्णपणे गायब झालं होतं. अमोलने तिला घरात घेतलं, पण त्याच्या डोळ्यातलं प्रेम आता आधीसारखं नव्हतं. तो तिला दोष देत नव्हता, पण तिला पुन्हा मनापासून स्वीकारू शकत नव्हता. घरात सगळं नॉर्मल दिसत होतं, पण आतून सगळं तुटलेलं होतं. दोघं एकाच घरात, पण वेगवेगळ्या जगात राहत होते. पूर्वीसारखं हसणं, बोलणं सगळं थांबलं होतं. अमोल आता जास्त वेळ कामात घालू लागला आणि स्वरा
स्वतःमध्येच हरवून गेली. ती रोज प्रयत्न करायची. अमोलसाठी चहा बनवणं, त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करणं, पण प्रत्येक वेळी अमोल फक्त ह म्हणायचा आणि शांत व्हायचा. त्या ह मध्ये हजारो शब्द दडलेले होते. स्वराला आता तिची चूक पूर्णपणे कळली होती. राहुलसोबतचं तिचं नातं फक्त एक भ्रम होतं आणि त्या भ्रमासाठी तिने खरं प्रेम गमावलं होतं. रोज रात्री ती रडायची, पण आवाज न करता, कारण तिला माहीत होतं आता तिच्या अश्रूंना कोणी उत्तर देणारं नाही. एकेकाळी भावनिक असलेला अमोल आता पूर्णपणे बदलला होता. तो शांत झाला होता, पण त्या शांततेत एक वेगळीच थंडी होती. तो आता काहीच विचारत नव्हता, काहीच जणू घ्यायचा प्रयत्न करत नव्हता. जणू त्याने मनातून सगळं बंद करून टाकलं होतं. एक दिवस स्वराला अमोलचा फोन सापडला. ती काही शोधत नव्हती, पण अचानक तिच्या नजरेत एक नाव पडलं, नेहा. स्वराचं हृदय थांबल्यासारखं झालं. ती थोडी घाबरली. हे कोण आहे? तिने मेसेज उघडले. आज भेटायला येणार का? तुझ्याशिवाय राहवत नाही. हे वाचून तिच्या डोळ्यात अश्रू आले. ज्याने एकेकाळी अमोलला धोका दिला होता, आज तीच भावना ती स्वतः अनुभवत होती. स्वरा पूर्णपणे हादरली. त्या रात्री ती अमोलसमोर उभी राहिली. आवाज थरथरत होता. ही नेहा कोण आहे? अमोल काही सेकंद शांत राहिला आणि मग हळू आवाजात म्हणाला, जसं तुझ्यासाठी राहुल होता तसं. हे ऐकून स्वराचा पूर्ण संसार डोळ्यासमोर कोसळला. मी चूक केली होती, पण तू तरी असं का करतोयस? स्वरा रडत म्हणाली. अमोल शांतपणे म्हणाला, मी काहीच केलं नाही, फक्त पुढे चाललोय. तू मला शिकवलंस की प्रेम बदलतं. त्या शब्दांनी स्वराचं मन पूर्णपणे तुटलं. त्या रात्री स्वरा एकटी बसून विचार करत होती. मी काय गमावलं आहे आणि का? तिला जाणवलं तिने एका चुकीसाठी तिचं पूर्ण आयुष्य बदलून टाकलं. काही दिवसांनी स्वरा शांतपणे घर सोडून निघून गेली. यावेळी कुणासाठी नाही, तर स्वतःला शोधण्यासाठी. अमोलला एक पत्र ठेवून, अमोल, मी पुन्हा एकदा जात आहे, पण यावेळी कुणाच्या प्रेमासाठी नाही, तर माझ्या चुकांपासून दूर जाण्यासाठी. तू मला जे दिलंस ते मी कधीच परत देऊ शकणार नाहीस. तू मला माफ केलंस, पण मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. मंडळी, ही स्टोरी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला तर पुन्हा भेटूया या स्टोरीच्या पार्ट 2 मध्ये.